कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने पुणे जिल्ह्यातील किकवी येथील अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेडची जमीन आणि दूध प्रक्रिया प्लांट तब्बल 82 कोटी 6 लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला आहे। या व्यवहारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत SIT मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे यांच्याकडे करण्यात आली आहे। किकवी येथील 334 आर जमीन, बंद असलेला दूध प्रक्रिया प्लांट आणि खराब मशिनरीसाठी करण्यात आलेल्या खर्चाचं मूल्यांकन, व्यवहारापूर्वीच्या परवानग्या, ठराव क्रमांक 14B ची प्रक्रिया तसेच 13 कोटी रुपयांच्या अनुषंगिक खर्चाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित जागेची स्थळ पाहणी करून प्लांट आणि मशिनरीची सद्यस्थिती तपासावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विरोधक आणि सत्ताधारी शेतकऱ्यांचे वैरी आहेत। यात जे बोके आहेत त्यांना गजाआड करावं, अन्यथा गोकुळ समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा उपनेते संजय पवार यांनी दिला। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मौजे किकवी तालुका भोर येथे एक युनिट या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलं होतं। त्याचं क्षमता होती 4 लाख लिटर। हा ठराव झाला तो 2023 ला ठराव झाला। तो ठराव झाल्यानंतर 24 गेलं, 25 गेलं आणि 26 ला निवडणुकीच्या आधी हा ठराव करण्यात आला आणि साधारण 86 कोटी 6 लाख रुपयाला ह्याची खरेदी करण्यात आली। आमचा असा आरोप आहे ही अत्यंत चुकीची माहिती घेऊन तिथला रेडी रेकनचा दर न बघता, तिथला व्हॅल्युएशन रिपोर्ट न बघता साधारण एक 50 कोटी रुपयाचा ढपला कोणीतरी पाडल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सावे साहेब, सन्माननीय DDR पुणे आणि सर्व अधिकाऱ्यांनी, सरकारने आता शेतकरी महत्वाचा का तुम्हाला संचालक महत्वाचे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सकाळी 4 वाजल्यापासून शेतात मुतात तो शेतकरी आमचा राबून हा दूध संकलन करतो आणि त्यांच्या जीवावर हा दूध संघ उभा राहिलेला आहे, कुणाच्या संचालनावर राहिलेला नाही आहे। ठीक आहे, आनंदराव चुळेकर असून ते, नरके साहेब असून ते 720 लिटर पासून सुरुवात केली, आता 20 लाख लिटरचं संकलन आहे। आणि जर अशा पद्धतीनं जाजम घोटाळा, घड्याळ घोटाळा, पशुखाद्य ट्रान्सपोर्टमध्ये घोटाळा, तर हा पत्त्याचे बंगले कोसळतात तसे बंगला कोसळेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल। म्हणून आम्ही ह्या शेतकऱ्याची बाजू घेऊन ह्या गोकुळच्या हितासाठी, ह्याचे हितचिंतक म्हणून आम्ही ह्यांचा कुठेही बदनामी व्हावी म्हणून आम्ही आलेलो नाही आहे। परंतु जी चोर आहेत, जी नालायक आहेत, ज्यांनी ढपला पाडलाय, ह्यांची SIT मार्फत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण तिथला दर आणि इथला दर बदल फार मोठी तफावत आहे। आणि माझी माहिती अशी आहे, काही संचालनाविषयी माहितीच नाही आहे। मग 23 ला सत्ताधारी गप्प आहेत, 24 ला गप्प आहेत, 26 ला ठरावात गप्प आहेत, मग विरोधक काय करतायत? विरोधकांचं काम नाही का? मग विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजे, तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे तुम्ही वैरी आहात का त्यांचे काही वारे आहात हे तुम्ही ठरवायला पाहिजे। आज आम्ही अशी मागणी केली आहे SIT मार्फत, मुख्यमंत्री साहेबांनी ही सखोल चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी एकदा करावं आणि जे कोण बोके आहेत त्यांना गजाआड करावं। व्हॅल्युएशन रिपोर्ट कुणी केला त्याचा लायसन रद्द करा जर चुकीचा दिला असेल ते। मग लिगल आढावा जर कोण पाटील लुटबोळ ह्यामध्ये सगळ्या प्रकरणात आलं त्यांना अधिकारपत्र दिले काय तर नाही दिलेलं। आणि सगळ्यात महत्वाचं, जर कुठले व्यवहार करायचे असतील दूध संघाला तर पुणे DDR ची परवानगी घ्यायला लागते, संमती घ्यायला लागते। माझी अशी माहिती आहे त्यांनी संमती न घेता निवडणुका तोंडावर लागल्यात म्हणून घाई गडबडी हा ठराव आणलाय। बरं ठीक आहे, एवढा मोठा व्यवहार आहे, मेन अजेंडावर हा विषय का आला नाही? तुम्ही ऐनवेळी विषय का घातला, B मध्ये का घातला? हा ठराव क्रमांक 14B मध्ये घातलेला आहे। मग अजेंडा विषय आला असता ती चर्चा झाली असती, लोकांना कळलं असतं। म्हणून हा घाई गडबडी घालून ह्यात कुठं फार मोठा घोटाळा झालाय असा आमचा आरोप आहे। म्हणून SIT मार्फत चौकशी व्हावी। काय इशारा असेल काय नाही, आज आम्ही मालगावे साहेब इथले जे प्रशासक आहेत त्यांचे 2 सहकारी आहेत त्यांना विनंती केली आहे की तुम्ही ह्याचा सखोल चौकशी करा, ह्याचं पेपर वगैरे बघा आणि ह्यात जर तथ्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये ह्यांच्या विरोधात लढा उभा करावा लागेल। आणि जर शेतकरी अन्याय होत असेल, ह्यात जर काळाबरोबर करून यांना जर वाचवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, दबावापाठी कोण गप असेल तर आम्हाला इथं यांच्या दारात ठिय्या मारून आंदोलन करावं लागेल। यावेळी जिल्हाध्यक्ष विराज पाटील, स्मिता माने, शहर प्रमुख मंजित माने आदी उपस्थित होते।